भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी संध्याकाळी 5 पासून दोन्ही बाजूंकडून जमिनी पाकिस्तानच्या विनंतीनंतर सर्व हल्ले थांबवण्यावर एकमत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब। पाकिस्तान शस्त्रसंधी आणि चर्चेसाठी तयार असल्याची दुपारी 12 वाजता दाखवली होती बातमी। शस्त्रसंधी संदर्भात 12 मे रोजी भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा बैठक। दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी करणार महत्त्वाची चर्चा। पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देणार, भारतीय लष्करानं दिला सज्जड दम। भारत आणि पाकच्या संघर्ष विरामाचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून स्वागत। भारत पाकमध्ये अमेरिकेनं मध्यस्थी केल्याचा ट्रम्प यांचा दावा। तीनही संरक्षण दलांचे प्रमुख पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी। युद्धविरामाच्या घोषणेनंतर मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक। यापुढे भारतावर दहशतवादी हल्ला म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर। भारत सरकारची कठोर भूमिका। दहशतवादी हल्ला म्हणजे युद्ध समजून सडेतोड उत्तर मिळणार। भारताच्या ब्रह्मोस आणि S-400ला नुकसान झाल्याचा पाकचा दावा खोटा। भारतीय सैन्यानं पाकचा पुन्हा बुरखा फाडला, तर भारताच्या हल्ल्यात पाकचं मोठं नुकसान। काश्मीरपासून जैसलमेरपर्यंत नागरिकांकडून शस्त्रसंधीच्या निर्णयाचं स्वागत, तर जनजीवन पूर्वपदावर आणून नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत दिली पाहिजे, ओमर अब्दुल्ला महबूबा मुफ्तींची मागणी। पाकिस्तानच्या सरगोधा एअर बेसवर भारताकडून हवाई हल्ला। हल्ल्यात एअर बेसचं मोठं नुकसान। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेरीस थांबलाय। पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारतानं शस्त्रसंधीचा निर्णय घेतला। या वृत्ताला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी दुजोरा दिलाय। भारत आणि पाकिस्तानच्या DJMO मधल्या चर्चेनंतर दोनही देशांकडून सर्व प्रकारचे हल्ले तात्काळ बंद केले गेले। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र आता उड्डाणांसाठी पूर्णपणे खुलं करण्यात आलंय। पाकिस्तानचं विमानतळ प्राधिकरण यांनी या संदर्भातली माहिती दिली। अमेरिकेनं केलेल्या मध्यस्थीनंतर भारत पाकिस्ताननं शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। मात्र या दाव्याला भारत किंवा पाकिस्तान सरकारकडनं अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। भारत पाकिस्तान शस्त्रसंधी थेट द्विपक्षीय चर्चेतनं झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय। ही शस्त्रसंधी कोणत्याही तृतीय तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीशिवाय थेट भारत पाकिस्तानातल्या चर्चेतनंच ठरल्याची माहिती दिली जाते। भारताच्या तीनही सेना दलाकडनं संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या खोटेपणाबद्दल त्यांनी माहिती दिली। F-17 कडनं ब्रह्मोसला कोणतीही इजा किंवा कोणतंही नुकसान पोहोचलेलं नाही अशी माहिती सोफिया कुरेशीने दिली। पाकिस्ताननं चुकीची माहिती पसरवली आहे असंही त्या म्हणाल्या। भारतीय सैन्यानं मशिदींवरती हल्ला केल्याचा खोटा प्रचार पाकनं केला अशी माहिती सुद्धा सोफिया कुरेशींनी दिली। दरम्यान भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय असंही त्यांनी नमूद केलं। पाकिस्तानकडनं सीमा भागांमध्ये सैन्यबल वाढवण्याच्या सध्याच्या स्थितीला भडकवण्याचा एक प्रकारे हा प्रयत्न आहे। सोफिया कुरेशींनी पत्रकार परिषदेत हे विधान केलं, तर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सेना सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं। भारतानं पाकिस्तानला आता थेट इशारा दिलाय। आता कोणताही दहशतवादी हल्ला हा भारताविरोधातलं युद्ध मानलं जाईल आणि त्याला तसंच प्रत्युत्तर मिळेल असा निर्णय भारतानं घेतलाय। भारतानं आता दहशतवादाविरोधात आपली भूमिका अधिक कठोर केली आहे। अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं अफगाणिस्तानच्या भूभागावर भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याला नकार दिला। अशा दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाहीत।
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं या संदर्भातली माहिती दिली. पाकिस्तानला लागूनच असलेल्या जम्मू आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात रात्रीच्या वेळेला गाड्या धावणार नाहीत. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतलाय. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतानं पाकिस्तानवर प्रतिहल्ले केले. 6 स्फोटांनी पाकिस्तान हादरून गेलं. नूर खान, रफिकी, मुरीद, रावळपिंडी, इस्लामाबाद या हवाई तळांवरती स्फोट झाला. पाकिस्तानच्या लाहोरजवळ पाकिस्ताननं 2 प्रवासी विमानांचा वापर केल्याचा दावा केला जातोय. युद्धजन्य परिस्थितीत प्रवासी विमानांचा ढाल म्हणून वापर केला गेला. पाकिस्ताननं हवाई क्षेत्र बंद न करता गुप्तपणे भारतीय शहरांकडे ड्रोन पाठवले. भारताकडनं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं. पाकिस्तानची 2 लॉन्च पॅड्स भारतानं उद्ध्वस्त केली आहेत. जम्मूजवळच्या सीमेवर भारतानं पाकिस्तानचे 2 तळही उडवून दिले. लाहोरमध्ये पुन्हा एक भीषण स्फोट झाला. लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात हा स्फोट झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानमधील रहीम यार खान रनवे भारतानं उद्ध्वस्त केलाय. त्यामुळे इथून कोणतंही विमान उडू शकणार नाही. रहीम खान रनवे हा उद्ध्वस्त झाल्यानंतर स्थानिकांनी इथे मोठी गर्दी केली. या हल्ल्याने झालेला विनाश पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करत या विनाशाचे व्हिडिओ शूट केले. पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवरती भारतानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठं नुकसान झालंय. बलुचिस्तानातील मश्के भागात बलूच आर्मीनं पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं. पाकिस्तानी सैन्याच्या गस्त पथकाला त्यांनी लक्ष्य केलं. पाकिस्तानमधल्या शहाबाज हवाई तळावर भारतानं हल्ला केला. भारतानं एकूण 4 स्फोट केल्यामुळे पाकला मोठा दणका बसला. भारत पाकिस्तानातील तणावाचा फायदा घेत बलुचिस्ताननं पुन्हा स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली. पाकिस्तानच्या लष्करावरती एकूण 6 हल्ले केले गेलेत असंही बलुचिस्ताननं सांगितलं. तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर बलुचिस्तान सोडा असा थेट इशारा पाकिस्तान नागरिकांना देण्यात आला. नागरगोटामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून पाकिस्तानच्या सैन्याकडनं ड्रोन हल्ले सुरू केले गेले आहेत. मात्र भारतीय सैन्यानं आतापर्यंत नागरोटामधील पाकिस्ताननं केलेले हल्ले हे अँटी ड्रोन सिस्टीम वापरून हवेतच हाणून पाडले. आणि यानंतर एक मोठी बातमी, चंदीगडमध्ये काही स्फोटकं नष्ट करण्यात आल्याची माहिती मिळते. दोनही देशांमध्ये नुकतीच शस्त्रसंधी झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंदीगडमध्ये काही स्फोटकं सापडलेली. अर्थातच पाकिस्तानच्या हल्ल्याचा हा एक प्रयत्न मानला जातोय. ही सगळी स्फोटकं आता नष्ट करण्यात आली आहेत. जम्मू आणि चंदीगड 2 ठिकाणची दृश्य आपण पाहतोय जी स्फोटकं सापडलेली होती. या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानकडनं ती सगळी स्फोटकं आता नष्ट केली गेली आहेत. आणि पाकिस्तानकडनं भारतावरती सातत्यानं हल्ले होत आहेत. दरम्यान चंदीगडमध्ये भारतीय सैन्यानं स्फोटकं नष्ट केली तर जम्मूमध्ये मोठा हल्ला हाणून पाडला. गुरदासपूरच्या राजूबेला छिछार गावामध्ये पहाटे 4:45 वाजता एक मोठा स्फोट झाला. गावातील एका रिकाम्या शेतामध्ये, मोकळ्या शेतामध्ये 40 फूट लांब इतका खोल खड्डा पडला आणि या स्फोटाची भीषणता इतकी होती की 3 ते 4 किलोमीटर परिसरापर्यंत नागरिकांच्या घरांच्या काचाही फुटल्यात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. जम्मूतील आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडनं झालेल्या गोळीबारात 7व्या बटालियनचे 8 बीएसएफ जवान जखमी झाले. त्यापैकी 2 जवान गंभीर आहेत. सर्वांना सतवारी इथल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सिरसा येथील भाजी मंडईजवळ खाजा खेडाच्या शेतामध्ये क्षेपणास्त्राचा एक तुकडा आढळून आला. क्षेपणास्त्राचा तुकडा आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. पाकिस्तानकडनं जम्मूतील शंभू मंदिर परिसरात हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही. पूंछमध्ये पाकिस्तानकडनं पुन्हा गोळीबार झाला. दरम्यान भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिलं. पाकिस्तानकडनं भारतावरती मिसाईल आणि ड्रोन हल्ले झाले. राजस्थानच्या पोखरणमध्ये एका मोठ्या मिसाईलचे अवशेष सापडलेत.
पाकिस्ताननं शुक्रवारी रात्री हे मिसाईल डागलेलं